पहिला पंक्चर ऑफ द ट्रिप. आता सगळं येतं आमच्या गाडा. गणपती बाप्पा मोरया. चला सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा आहे आपला दिवस 3. आपण निघालो आहोत आता पंजाबसाठी. सकाळचे वाजले आहेत 6 आणि आज तरी आम्ही वेळेत निघालो आहे. 6ला ठरवलेलं, 6ला एक्झॅक्ट स्टार्टर मारलेलं आहे. आज प्रयत्न करणार की संध्याकाळी 6पर्यंत 6पर्यंत नाही, 6च्या आधीच पोचावं, 5:30च्या दरम्यान वगैरे. कारण का 10 तासाचा रस्ता दाखवत आहे, 522 किलोमीटर. आणि 10 तासात 2 तास एक्स्ट्रा जरा काय ब्रेक्स वगैरे, नाश्ता वगैरे काय असेल त्याच्यासाठी. राजस्थानमध्ये तर लय गरमी होती. पंजाबमध्ये बघूया आता काय हाल आहे. मॅपवाला आमचा जरा गडबडला वाटतं. चलो, पेट्रोल ब्रेक पण पहिलाच लगेच झाला. आता नॉन स्टॉप जाणे. छान असा सूर्योदय झालेला आहे आणि आम्ही निघालो आहोत आमच्या डेस्टिनेशनकडे. सध्या तरी हा असाच गावागावातून रस्ता आहे. होपफुली पुढे जाऊन हायवे वगैरे भेटेल. आम्ही गुगल आंटीच्या भरोश्यावरच आम्ही सगळं सोपवलेलं आहे. सो जास्त आम्ही काही डोकं लावलं नाही की रस्ते बिस्ते शोधायला. गुगल जसं दाखवत आहे तसंच आम्ही जातोय. आणि जसं की मगाशीच मी तुम्हाला म्हटलं की गुगल मॅपच्या भरोश्यावर आम्ही जातोय. गुगल मॅपने आम्हाला कसल्या रस्त्याने आणलं आहे बघा. 1 मिनिट. पुढे तिथे नसेल जमत निका वळवायला ते इथे येऊन वळव. पद्या. आणि अशा प्रकारे आम्ही फिरतोय राजस्थान की गलियों में. आणि लोकांना असे बघत होते ना एकदम वेगळ्याच नजरेने, कुठून आले हे परप्रांतीय. हो, देशी स्वादमध्ये आता आम्ही नाश्ता करायसाठी थांबलोय. 100 किलोमीटर झाले सकाळी निघाल्यापासून कंप्लीट करून. ही गाडी हे होते रे. नाश्ता करायला थांबलोय ॲज युजल. एकदम चांगल्याशी झोपायला मिळेल अशी जागा बघून. आता ऑर्डर काय दिली आपण? पोहे आणि पराठा. आणि मस्त अशी लोकेशन आहे, डोळायला वगैरे मिळत आहे बघा आजूबाजूला.
आलू पराठा आलेला आहे आपला मस्त, बघू शकता तुम्ही. असा टेस्ट करतो गरम. बराच मोठा ब्रेक झाला नाश्त्याचा आमचा. जवळजवळ 40-45 मिनटं चा ब्रेक झाला. 40-45 मिनटात आम्ही 30-40 किलोमीटर पोचलो असतो. एनिवेज आता पोट भरलेलं आहे, मस्त एनर्जी मिळालेली आहे. सो चला. हां, आणि अजून एक गोष्ट, ॲक्च्युली आम्ही ठरवलेलं आधी बर्नाला, पंजाबमध्ये बर्नाला करून एक आहे सिटी, तिथे थांबायचं. पण आता थोडंसं प्लॅनमध्ये चेंज आहे. इन्स्टेड ऑफ बर्नाला आम्ही थांबणार आहोत भटिंडामध्ये. सो हे पण जरा डिपेंड्स किती वाजता पोचतो आहे पंजाबमध्ये, त्याच्यावर आहे. काय माहिती. पण ही मला वाटते ही झाडं दिसतात ना बाजूबाजूला, ती सगळी हे आहेत, म्हणजे अशी सरकारी झाडं टाईप आहेत. असं त्यांचं ते हे केलं आहे प्लांटेशन. बघ ना, पूर्ण तू सगळीकडे बघितले ना ती तसलीच झाडं आहेत. वाळूमध्ये काय उगवणार आहे. नेडियो की गली है ये. हा, पुढे रजाडी उभे असतील आपल्यासाठी. ते आता भाई तुला माहिती, मी म्हणून विचारलं. मला बोललो एवढा डायरेक्ट हायवेवरून राईड बीट मारायला सांगितलंय. विचारायचं काय, विचारायचं आहे का? कुणाला? काच वर कर आधीच ना. थांबले कसे अचानक? हा, ए इथून बोलतोय तो, जाऊ. इधर से मी. हा चल, तो बोलतोय जा इथून, सरळ जाऊया. नाही, तू इकडे बोलला पद्या, लेफ्टला बोलला. जास्त फरक पडतोय टेबलच्या आयला. या गाड्यांना विचारतोय तर विचारू का? मित्रांनो, बघू शकता वाळवंट आहे आजूबाजूला पूर्ण. आणि आम्ही अजून राजस्थानमध्येच आहोत. आणि हे बघा कसा वादळ येत आहे. अशी गरमी आहे ना, वाह, मजा येते. मजा येते. नाही ग, आता कुठेतरी पाणी ब्रेक घेतला पाहिजे रे बाबो. या लडाख ट्रिपमध्ये आपल्याला असे असे टेरेन्स मिळणार आहेत वेगवेगळे. मस्त वाळवंट बघितला, तिकडे गुजरातला काय नव्हतं ते पण बघितलं. परत आता पंजाब हरियाणामध्ये काय शेती म्हणतात चांगली आहे. हां, कुठेतरी राजस्थान हरियाणाच्या मध्ये आम्ही आता. आणि आजूबाजूला बघा तुम्ही सगळं वाळवंट आहे एकदम. नशिबाने हे शेड मिळालं आहे, तिथे थांबलो आहे जरा पाणी प्यायला. गाडीला पण जरा 5 मिनटं आराम. तिकडे पाणी येत आहे आपलं. हो, लडाख इज नॉट इझी. आसान चीज़ों का शौक हम भी नहीं रखते. दे आता पाणी पितो, डायलॉग भाजी बद झाली. उसाचा रस प्यायला थांबलोय. आणि हा रेगिस्तान काय आमची अजून पाठ सोडत नाही आहे बाबो. अजून 100-1 किलोमीटर तर रेगिस्तानातूनच चालवायचेत.
बघा आजूबाजूला पूर्ण तेच आहे. कितना हुआ? हाँ हे 90 दिवसाचा रस लक्षात ठेवा. अरे तुम्हाला याची रस्सी नाही दिसली काय? सांगितलं का? मस्त अशी शाही पनीरची भाजी आहे आणि अंडा भुर्जी नाही मिळाली, पनीर भुर्जी आहे. आता जेवतो कारण का आजचं टेम्परेचर आहे 47 डिग्री आणि वाजले 3. आम्हाला 3 वाजेपर्यंत आम्ही फक्त 350 किलोमीटर कवर केले सकाळपासून आणि अजून 200 किलोमीटर करायचे. तर जेवतो पटापट आणि पुढच्या पल्ल्याला निघतो. होपसो लवकरात लवकर पोचू. आणि आता काही त्याच्यानंतर मे बी शूट नाही करणार, डायरेक्ट रूमवरच जाऊन तुम्हाला भेटू. चला बाय. माझ्याबरोबर गरमीमध्ये थंडीचा एहसास दिला. मोबाईलवर उडेल. एक नंबर वाटलं, एक नंबर. हा चल चल बसूया आता. बसतो इथे थंड. पहिला पंक्चर ऑफ द ट्रिप. आता सगळं येतं आमच्या गाडा. बघूया ना, बघतील ना. चेहरा तुम्हाला एकदम डस्टी दिसत असेल आणि थकलेला दिसत असेल कारण राईडच तशी होती, एकदम ॲडव्हेंचरस. पोचलो आहे फायनली बठिंडाला, पंजाबला. राजस्थानमधून हरियाणा, हरियाणामधून पंजाब. आणि आजचा दिवस आमचा एकदम हेक्टिक होता. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की गरमी प्रचंड होती, 48 डिग्री टेम्परेचर होतं. त्यानंतर टायर पंक्चर झाला. टायर पंक्चर झाल्यानंतरपासूनचं जे हालत होती ते काय मी रेकॉर्ड केलं नाही. डायरेक्ट कधी एकदा हॉटेलवर जाऊन पोचतं असं झालेलं. सो असं काहीचं चाललं आहे आमचा लडाखचा प्लॅन. जी काय आमची जर्नी चालली आहे ते तुम्ही बघितलीच. सो लडाख इझी नाही आहे. तुम्हाला वाटत असेल इझी आहे, एवढी लोक जातात, पण तसं नाही आहे. खूप चॅलेंजेस येतात. सो चला आजच्या पुरतं एवढंच. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आणि आता इथून पुढचं जे असेल ते नुसती बाईक राईड नसून असं, आता जसं की उद्या आम्ही अमृतसरला गोल्डन टेम्पल एक्सप्लोअर करणार आहोत. त्याच्यानंतर अमृतसरवरून पुढे श्रीनगर, मग असे आता प्लेसेस वगैरे एक्सप्लोअर करणार आहोत. सो स्टे ट्यून. चला बाय बाय. भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत दिस इज आतिश शिंदे सायनिंग ऑफ फ्रॉम बठिंडा, पंजाब.